नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता पहिलीच्या वर्गाचा इंग्लिश विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण इंग्लिशची सेकंड टर्म संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. यापूर्वीच आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका, गणिताची प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तीही आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. आजच्या तासाला आपण इंग्लिशची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत. आपला इंग्लिशचा पेपर हा 20 गुणांचा असणार आहे आणि त्यामध्ये काय काय येणार आहे बघा. आपला पहिला प्रश्न असेल लिसन अँड राईट, ऐका आणि लिहा, 4 गुणांसाठी. बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचे टीचर ABCDतले कोणतेही 4 लेटर सांगतील, तोंडी ऐकवतील तुम्हाला एक एक करून, ते तुम्हाला लिहायचं आहे. बघा पहिलं लेटर सांगितलं ए, तुम्ही पहिल्या लिपीमध्ये कॅपिटल लेटरमध्ये ते लिहायचे. दुसरं आहे बी, तिसरं आहे सी आणि चौथं आहे डी. या व्यतिरिक्तही कोणतंही लेटर सांगितले जाऊ शकतं. आपण सर्व लेटरचा व्यवस्थित सराव करून ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघा 4 गुणांसाठी. राईट द करेक्ट नंबर टू द करेक्ट पिक्चर. बघा या ठिकाणी 4 गुणांसाठी तुम्हाला 5 वाक्य दिलेले आहेत आणि 5 चित्र दिलेले आहेत. आपल्याला ते बघायचे आहेत काळजीपूर्वक आणि त्यांचे क्रमांक त्या गोलामध्ये लिहायचे. जो काही रिकामा गोल दिसतोय त्या ठिकाणी तो गोल लिहायचा आहे. बघा आता पहिलं चित्र आहे आजीचं. आता आजी कुठं दिसते तुम्हाला? हे आजी आणि या शब्दामध्ये आजी हा शब्द शोधायचा आहे. तो आहे 5व्या वाक्यामध्ये. आजी इज कटिंग व्हेजिटेबल. आजी भाजीपाला चिरत आहे किंवा भाज्या चिरत आहे. म्हणून मग इथं 5 अंक, हा जो काही 5 अंक आहे तो 5 अंक आपण या ठिकाणी लिहायचा आहे. आता दुसरं बघा, टायगर दिसतोय आपल्याला. टायगर कुठे आहे या वाक्यांमध्ये? हा पहिल्या वाक्यामध्ये. द टायगर इज स्लीपिंग. टायगर काय आहे? झोपलेला आहे, स्लीपिंग. म्हणून मग इथं 1 लिहायचं आहे. पुढचं मोर दिसतोय आपल्याला. मोरला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? पिकॉक. द पिकॉक इज डान्सिंग. मोर काय करतोय? नाचतोय. म्हणून मग या वाक्याचा क्रमांक काय आहे? 4. तो 4 वाक्य इथं लिहायचं आहे. तिसरं काय आहे? क्रो. काय करतोय तो? आकाशामध्ये उडतोय. आता त्याचं वाक्य कुठे आहे? द क्रो इज फ्लाइंग. बघा इथं 3 क्रमांक आहे, तो आपण या ठिकाणी लिहायचा आहे. दुसरं काय आहे? हरिण. त्याला आपण इंग्लिशमध्ये डिअर म्हणतो. द डिअर इज रनिंग. म्हणून मग 2चा अंक या ठिकाणी लिहायचा आहे. आणि 4 गुण मिळवायचे आहेत. तसाच तिसरा प्रश्न आहे बघा तुम्हाला. मॅच द पेअर, जोड्या लावण्यासाठी. इकडं कृती दिलेल्या आहेत मुलींच्या, चित्र आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक मुलगी काही ना काही कृती करते आणि खाली छोटी छोटी वाक्य दिलेली आहेत. त्यांच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. बघा पहिलं वाक्य काय आहे? आय रीड अ बुक. मी पुस्तक वाचते. मग त्याची जोडी कुठे? पुस्तक वाचणारी मुलगी कुठे दिसते तुम्हाला? ही. मग ती जोडी इथं लावायची. दुसरं आहे आय डू एक्झरसाइज. मी एक्झरसाइज करते, मी व्यायाम करते. मग आता व्यायाम करणारी मुलगी या ठिकाणी. मग ही जोडी लावायची. आय टेक ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट करते. मग ते हे चित्र. आय गो टू स्कूल. आता ही मुलगी शाळेत जाते. इकडं शाळेचं चित्र आहे. म्हणून मग याची जोडी या ठिकाणी लावायची. अशा प्रकारे हा तिसरा प्रश्न पूर्ण करायचा आहे आणि 3 गुण मिळवायचे आहेत. पुढचं बघा क्वेश्चन नंबर 4. लुक ॲट द पिक्चर अँड कंप्लीट द नेम. बघा या ठिकाणी पिक्चर दिलेले आहेत, 3 चित्र दिलेले आहेत. पहिल्यामध्ये आपल्याला एक वांग्याचं चित्र दिसतंय, दुसऱ्यामध्ये मिरची आहे
आणि तिसऱ्यामध्ये टमाटा आहे. आता त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत आणि एक मिसिंग लेटर आहे. ते आपल्याला फक्त त्या ठिकाणी टाकायचं आहे. बघा या ठिकाणी पहिल्या चित्रामध्ये ब्रिंजल त्याला आपण आर टाकायचं आहे. दुसऱ्यामध्ये चिलीज यल टाकायचं आहे आणि इथं टोमॅटोज यम टाकायचं आहे आणि 3 मार्क्स मिळवायचे आहेत. पुढचा 5वा प्रश्न. आयडेंटिफाय द which ends with a different sound and circle it. 3 गुणांसाठी आपल्याला या ठिकाणी 9 चित्र दिलेले आहेत आणि त्या 9 चित्रांमधून आपल्याला 3 चित्र ओळखायचे आहेत. म्हणजे 3 गट आहेत. प्रत्येक गटातला वेगळा शब्द आपल्याला काढायचा आहे. पहिल्या याच्यात आहे हँड, दुसऱ्यात ऑक्स आणि तिसऱ्यामध्ये नोटबुक. या पद्धतीने आपल्याला तीन वर्तुळांना गोल करायचं आहे. पुढचं बघा प्रश्न 6वा. जॉइन द डॉट्स अँड कंप्लीट द पिक्चर. 3 मार्कांसाठी आपल्या ABCD मधले काही लेटर या ठिकाणी दिलेले आहेत किंवा काही चित्र आहेत. ते आपल्याला ते डॉट जसे दिले तसे ते आपल्याला फक्त कंप्लीट करायचे आहेत आणि वस्तू बनवायची आहे त्यांच्यापासून. आता हा जो आहे आपला दुसऱ्या लिपीतला एप, तो आपण डॉटने पूर्ण करायचा आणि त्याच्यापासून आकार तयार करायचा आहे. तो अशा पद्धतीने आकार तयार होतो. इकडं आहे यन, डॉटने ते पूर्ण करायचं आणि त्याच्यापासून नीप काढलेली आहे, चित्र काढलेलं आहे ते आपण पूर्ण करायचं आहे. नंतर आयचं काढायचं आहे आणि त्याच्यापासून शिडी तयार केलेली आहे, ते आपण या ठिकाणी दाखवायचे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता पहिलीची इंग्लिश विषयाची संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.